नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बघणार आहोत ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका भाग 27। दरवेळीप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण या ठिकाणी काही चालू घडामोडीचे जीकेचे, विज्ञान, मराठी व्याकरणाचे असे सर्व IMP प्रश्न घेतले आहेत। हे प्रश्न तुम्हाला ग्रामसेवक भरतीसोबतच इतर सर्वच परीक्षांमध्ये अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे। तर चला आता आपण आजच्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया। प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणती बँक देशातील पहिली बँक ठरली आहे जिने पर्यावरणपूरक डेबिट कार्ड सुरू केले? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी एअरटेल पेमेंट बँक आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, पचनक्रियेत नायट्रोजनयुक्त पदार्थाचे डॅश डॅशमध्ये रूपांतर होते? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अमिनो आम्लामध्ये रूपांतर होते। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, गांधीजींनी डॅश डॅश येथे सेवाग्राम हा आश्रम वसवला? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी वर्धा आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी कोणत्या शहरात मार्शल लॉ लागू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सोलापूर आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, पुणे जिल्ह्यातील उष्णकटिबंधीय सदाहरित जंगले आढळणारा तालुका खालीलपैकी ओळखा? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पुरंदर आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, भारतीय राज्यघटनेच्या कितव्या कलमानुसार निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कलम 324 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, पुणे व सातारा या जिल्ह्यांचे भौगोलिक हद्दीचे विभाजन करणारी नदी कोणती? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नीरा आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, कोणत्या राज्याने नवीन शालेय शैक्षणिक धोरण जाहीर केले? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पश्चिम बंगाल आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, डॅश डॅश ही औषधे मध्यवर्ती मज्जासंस्था, पचनसंस्था यांच्यावरील संवेदी चेतोतंतूच्या टोकावर बद्ध राहतात? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, डॅश डॅश हा स्वदेशी प्रक्षेपणामुळे सोडला गेलेला पहिला स्वदेशी भारतीय उपग्रह आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी आर्यभट्ट आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, क्रियाशील दूध उत्पादन सहकारी संस्थांची संख्या महाराष्ट्रात किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 11,219 आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा, डॅश डॅश ही जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांना जोडणारा दुवा मानला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पंचायत समिती आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा, तलवार हा द्विपक्षीय युद्ध अभ्यास भारत व कोणत्या देशाबरोबर झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी UAE आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनपर्यंत देखील आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आत्ताच्या आता लगेच आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करायचं आहे। डॅश डॅश येथे देशातील सर्वात मोठे EV चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नवी मुंबई आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16 बघा, क्षणोक्षणी सालोसाल फिरून पुन्हा पुन्हा या शब्दांच्या उदाहरणावरून क्रियाविशेषण अवयवांचे प्रकार ओळखा? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी आवृत्तीदर्शक आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 17 बघा, पाऊस आला तरी सहल जाणारच या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी संकेतार्थ आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 18 बघा, खालील सामासिक शब्दांचे समास ओळखा? शब्द बघा, रक्तचंदन व कमल नयन। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कर्मधारय आपलं बरोबर उत्तर आहे।
प्रश्न क्रमांक 19 बघा, आम्हाला सोने हवे आहे पण ते शेतात उगवणारे हवे. या वाक्याचा प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी संयुक्त वाक्य आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा, मला ते दगड धोंड्यांतून चालवीत नेत होते पण माझ्यात करण्याचीही ताकद नव्हती. या वाक्यातील रस ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी करुण रस आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा, घार आकाशात गिरट्या घालते. या वाक्यातील क्रियापद कोणता अर्थ सूचित करतात. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी स्वार्थ आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा, सम सारखा सहित हे शब्दयोगी अवयव कोणत्या प्रकारचे आहेत. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए विशेषण साधित आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा, तेंडुलकरने शतक ठोकले. या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी तृतीय आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा, आरोग्य हीच खरी संपत्ती. या वाक्यात कोणत्या प्रकारचे क्रियापद आले आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अद्याहत क्रियापद आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा, 200 रुपयांना ही छत्री आहे. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी चतुर्थी आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा, खालील शब्दामधून तत्सम शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कांता आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा, खालीलपैकी पररूप संधी उदाहरण ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 1 आपलं बरोबर उत्तर आहे. बघा शेवटचे 3 प्रश्न बाकी आहे, पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनपर्यंत देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणत असतो. आणि जर तुम्हाला आपल्या इथून मागचे सर्व महत्त्वाचे व्हिडिओ बघायचे असेल तर या ठिकाणी हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या इथून मागचे सर्व व्हिडिओ नक्की बघता येतील. प्रश्न क्रमांक 28 बघा, येता क्षण वियोगाचा पाणी नेत्रामध्ये दिसे. डोळ्यामध्ये काय गेले हे म्हणून नयन पुसे. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए व्याजोक्ती आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 खालील वाक्याचा प्रकार ओळखा. मराठी भाषा गुदमरते आहे. मराठी भाषा गुदमरते आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी केवल वाक्य आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 ऋणमुक्त या शब्दातील समासाचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पंचमी तत्पुरुष आपलं बरोबर उत्तर आहे.